बातमी अपघातासंदर्भात जळगावमध्ये एसटी आणि टेम्पोचा भीषण अपघात झालेला आहे। या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झालाय तर 25 ते 30 प्रवासी जखमी झालेत। पारोळा भडगाव रस्त्यावर ही घटना घडली आहे। भरधाव टेम्पोने धडक दिल्याने हा भीषण अपघात झालाय। पारोळा भडगाव रस्त्यावर बस आणि आयशर गाडीचा हा भीषण अपघात झाला। यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी जुगल पाटील आपल्या सोबत जोडलेले आहेत। जुगल, जगदीश सर, पारोळा भडगाव रस्त्यावर बस आणि आयशर गाडीचा हा अपघात झाला असून यामध्ये जवळपास 25 ते 30 प्रवासी जखमी झाले असून एका प्रवाशाचा हा मृत्यू झालेला आहे। चोरवड पारोळा रोडावर हा अपघात झाला असून पुढे चोरवड मार्गावरील राज्य परिवहन महामंडळाची ही बस येत असताना अचानक आयशर गाडीची धडक या बसला झाली आणि यामध्ये जवळपास हा अपघात झाला असून एका प्रवाशाचा देखील यामध्ये मृत्यू झाला असून 25 ते 30 प्रवासी जखमी झाले असून त्यांना पारोळा येथील कुटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। जगदीश सर, धन्यवाद जुगल दिलेल्या माहितीबद्दल। तर हा अपघात आपण पाहतोय, टेम्पोने बसला धडक दिल्यामुळे हा अपघात झाला। यामध्ये दुर्दैवाने एकाचा मृत्यू झालाय तर 25 ते 30 जण जखमी झालेत। या जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने बसला धडक दिली। यावेळेस बसमध्ये काही प्रवासी होते, टेम्पोमध्ये सुद्धा ड्रायव्हर किन्नर होते। यावेळेस या अपघातात एकाचा मात्र दुर्दैवी मृत्यू झालाय। 25 ते 30 जण जखमी झालेले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत।